राजकीय वस्तादाला धोबी पछाड. पाले किल्ल्यात अजित पवारांना धक्का. पवार काका पुतण्याची आघाडी अपयशी. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे या दोन कसलेल्या पैलवानांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना चितपट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपनं विजयाचा गुलाल उधळलाय. पुणे जिल्ह्यातील या दोन्ही महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकलाय. 165 जागा असलेल्या पुणे महापालिकेत भाजपनं सगळ्यात जास्त जागा जिंकल्यात. पुण्यात भाजपनं मिळवलेल्या या दिमागदार विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं फोनवरून अभिनंदन केलं. आपल्याला आम्ही कुठली निवडणूक लढू, देवेंद्रजी नेहमी म्हणायचे की आम्ही एकाच मुद्द्यावरती निवडणूक लढतो, तो म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर, कामाच्या मुद्द्यावरती. त्यामुळे मी सातत्याने हे सांगत होतो की आम्ही खूप मागच्या मोदीजींच्या 11 वर्षाच्या काळात, देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या सगळ्या कार्यकाळात आणि 5 वर्ष महापालिकेचं म्हणून आम्ही खूप काम केलं. त्यामुळे लोकांना काम पाहिजे, काम दिसतंय आणि पुढे काय करणार हे लोकांना आम्ही सांगतोय. पुढे संकल्पपत्र ठेवलंय. त्यामुळे लोक कामाला आणि विकासाला मत देतात. हा माझा जो काही विश्वास होता ना, तो पुणेकरांनी मला असं वाटतं मतपेटीतून व्यक्त केलाय. पुणेकरांनी पवार काका पुतण्याच्या जोडीला नाकारलंय. पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा सुद्धा मिळू शकल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पुण्यातली ही निवडणूक अजित पवारांनी खूपच प्रतिष्ठेची केली होती. 2017 मध्ये भाजपच्या हाती गेलेली सत्ता परत आणण्याकरता अजित पवारांनी कंबर तर कसली, पण यातून अजित पवारांनी भाजपला अंगावरच घेतलं होतं. पुण्याचा कारभारी बदलण्याचं आवाहनही अजित पवारांनी पुणेकरांना केलं होतं. केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलं, ते कुठं कमी पडले नाही. पण इथली लोक कमी पडली. इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या. नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार. अजित पवारांच्या या आवाहनाला पुणेकरांनी मात्र हवा तसा प्रतिसाद दिला नाही. पुण्यामध्ये अजितदादांच्या पक्षाच्या वर्चस्वाला भाजपनं हादरे दिले, तर शरद पवारांच्या पक्षाचीही दयनीय अवस्था झाली. समोरनं खूप वैयक्तिक पातळीवरती, खालच्या पातळीवरती जाऊन राष्ट्रवादीचे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म होते, त्यानंतर स्वतः पालकमंत्र्यांचे काही वक्तव्य होती. मला असं वाटतं की मी त्या लाईनवर कधी गेलो नाही. मी लोकसभेला सुद्धा मी पाहिलं असेल, मी वैयक्तिक कुणाच्यावरती कधी टीका केली नाही. मला असं वाटतं पुणेकरांना हेच हवं असतं की तुम्ही विकासावर बोला, तुम्ही कामावर बोला. तुमच्यातली भांडणं तुम्ही नंतर लढा, तुम्ही एकमेकाच्या घरी जाऊन भांडत बसा एकमेकाशी, पण इथं पुण्याचं बोला, इथं विकासाचं बोला, हे पुणेकरांना हवं असतं. आणि आम्ही कायम त्याच लाईनवरती राहिलो आणि मला असं वाटतं पुणेकरांनी त्यालाच पसंती दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचारात अजित पवार आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यात शाब्दिक युद्धच रंगलं होतं. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं. पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा आणि महेश लांडगे या एकेकाळच्या राजकीय गुरु शिष्याच्या लढाईत महेश लांडगेंची सरशी झाली आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा मोठा राजकीय प्रभाव आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर अजित पवारांची 2 दशकांहून अधिक काळ सत्ता होती, पण भाजपनं अजितदादांच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. त्यामुळे अजित पवारांनी पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याकरता आपली सगळी राजकीय शक्ती पणाला लावली होती. मतांची विभागणी टाळण्याकरता त्यांनी चुलते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा सोबत घेतलं होतं. पण काका पुतणे एकत्र येऊन सुद्धा त्यांना भाजपला रोखता आलं नाही. निश्चितच आपण पाहिलं असेल निकालावरनं की कुठल्याही घोषणा करून किंवा टीका करून हे यश मिळवता येत नाही. यश हे फक्त आणि फक्त विकासाच्याद्वारेच होतं. आणि जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर जो पिंपरी चिंचवडकरांनीच नव्हे, तो महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला असेल 29 पैकी जवळपास 23 महापालिकेमध्ये आता सत्ता येताना दिसतीये.
पवार आणि पुणे जिल्हा हे गेल्या अनेक दशकांचं समीकरणच बनलं. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवारांनी जिल्ह्यावरची पकड सैल होऊ दिली नव्हती. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीकरणं बदलली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपनं आपली ताकद निर्माण केली. पालिका निवडणुकीत भाजपनं आपली ताकद दाखवून दिली आणि अजित पवारांना आसमान दाखवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.